स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला जो सब्जेक्ट आहे सर्वेइंग के स्कीमनुसार आपण याचा पूर्णपणे सिलेबस आणि मार्क डिस्ट्रीब्युशन आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, तर चालू करूयात व्हिडिओला। तुम्ही बघू शकता मित्रांनो, सर्वेइंगमध्ये टोटल तुम्हाला 5 युनिटचा स्टडी करायचा आहे आणि प्रत्येक युनिटचं मार्क डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मित्रांनो टोटल 5 युनिट्स आहेत आणि त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन सुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे। सगळ्यात फर्स्ट युनिट बघू शकता तुम्ही ओव्हरव्ह्यू अँड क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग आहे 6 मार्कांसाठी। बेसिक युनिट आहे हा 6 मार्कांसाठी। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा क्रॉस स्टाफ अँड कंपास सर्वेइंग आहे 14 मार्कांसाठी। थर्ड युनिट बघा थेडोलाइट सर्वेइंग आहे 20 मार्कांसाठी। त्याच्यानंतर फोर्थ युनिट बघा लेवलिंग अँड काउंटरिंग आहे 22 मार्कांसाठी आणि त्याच्यानंतर युनिट नंबर 5 बघा प्लेन टेबल सर्वेइंग आहे 8 मार्कांसाठी। अशा पद्धतीने टोटल 70 मार्कांसाठी तुम्हाला सर्वेचा सिलेबस आहे सेकंड सेमिस्टर फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरसाठी। ठीक आहे, टोटल 5 युनिटचं तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि 5 युनिटचं मार्क डिस्ट्रीब्युशन सुद्धा तुम्ही इथं बघितलेलं आहे। आता आपण बघूयात प्रत्येक पॉईंटमध्ये म्हणजे प्रत्येक युनिटमध्ये कोणकोणता सिलेबस आहे। तर तुम्ही बघू शकता युनिट नंबर फर्स्ट जो आहे ओव्हरव्ह्यू अँड क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंगमध्ये टोटल 3 पॉईंट आहेत। त्याच्यामध्ये 1.1 मध्ये सर्वेइंग आहे, त्याचं इंट्रोडक्शन पर्पज असेल, त्याचा यूज असतील, त्याचे प्रिन्सिपल्स आपण बघणार आहोत। 1.2 मध्ये टाइप्स ऑफ सर्वे आहे आणि 1.3 मध्ये कन्व्हेन्शनल सायन्स अँड सिम्बॉल्स सर्वेमध्ये कोणकोणते सायन्स सिम्बॉल यूज केले जातात ते आपण इथे बघणार आहोत। अशा पद्धतीने युनिट नंबर फर्स्ट आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट बघा युनिट नंबर 2 क्रॉस स्टाफ अँड कंपास सर्वेइंग आहे 14 मार्कांसाठी आणि याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता टोटल 2.1 पासून मित्रांनो 2.11 पर्यंत टोटल 11 पॉईंट आहेत। थोडा चॅप्टर मोठा आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2.1 मध्ये लिनियर मेजरमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये चेन आहे, मेट्रिक चेन, टेप्स आहेत, वेगवेगळे मेजरिंग डिव्हाइसेस आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्यानंतर 2.2 मध्ये चेन सर्वे स्टेशन आहे, बेस लाईन आहे, खूप सारे पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्यानंतर 2.3 मध्ये रेंजिंग आहे, 2.4 मध्ये एरिया कॅल्क्युलेशन्स आहे, त्याच्यानंतर 2.5 मध्ये कंपास ट्रॅव्हर्सिंग आहे, ओपन कंपास क्लोज्ड कंपास पूर्णपणे डिस्कस करणार आहोत त्या गोष्टी। त्याच्यानंतर 2.6 मध्ये तुम्ही बघू शकता टेक्निकल टर्म्स आहेत, वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्याही आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर 2.7 मध्ये होल सर्कल बेरिंग सिस्टीम आहे आणि रिड्यूस्ड बेरिंग सिस्टीम आहे मित्रांनो। 2.8 मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल अँगल्स फ्रॉम बेरिंग ॲट अ स्टेशन आहे, प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर 2.9 मध्ये बघा कॉम्पोनंट्स ऑफ प्रिझमॅटिक कंपास, त्याचे कॉम्पोनंट्स आणि त्याचं फंक्शन आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्यानंतर 2.10 मध्ये बघा लोकल अट्रॅक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये जे काय मॅग्नेटिक फील्ड असते वेगवेगळे डिस्कस तुम्हाला हा पॉईंट डिस्कस केल्यानंतर समजूनच येईल की कंपासमध्ये कसं रिडिंग्स ह्या व्हॅरी होतात किंवा करेक्शन फॅक्टर असतात ते तुम्हाला बघायला भेटेल। 2.11 मध्ये बघा मेथड्स ऑफ प्लॉटिंग अ ट्रॅव्हर्स अँड क्लोजिंग एरर, त्याच्यामध्ये ग्राफिकल ॲडजस्टमेंट आहेत, पूर्णपणे जे काही एरर आहेत त्या डिस्कस करायला तुम्हाला ते भेटतील म्हणजेच 2.11 मध्ये। तर अशा पद्धतीने टोटल सिलेबस आहे मित्रांनो 2.1 पासून ते 2.11 पर्यंत युनिट नंबर 2 मध्ये। नेक्स्ट युनिट बघा युनिट नंबर 3 थेडोलाइट सर्वेइंग आहे 20 मार्कांसाठी हा युनिट तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये सिलेबस बघू शकता 3.1 पासून ते 3.9 पर्यंत असा टोटल सिलेबस आहे। तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता 3.1 मध्ये टाइप्स आणि त्याचे युजेस आहेत थेडोलाइटचे। त्याच्यानंतर 3.2 मध्ये टेक्निकल टर्म्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। 3.3 मध्ये फंडामेंटल ॲक्सेस ऑफ ट्रान्झिट थेडोलाइट्स त्याचे रिलेशनशिप्स आहेत। त्याच्यानंतर टेम्पररी ॲडजस्टमेंट आहे 3.4 मध्ये। त्याच्यानंतर 3.5 मध्ये मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल कशा पद्धतीने मेजर करायचा बाय युजिंग थेडोलाइट हे आपण डिस्कस करणार आहोत। 3.6 मध्ये मेजरमेंट ऑफ व्हर्टिकल अँगल आहे। 3.7 मध्ये बघा थेडोलाइट ट्रान्सव्हर्सिंग मध्ये थेडोलाइट ट्रॅव्हर्सिंग आहे। त्याच्यानंतर 3.8 मध्ये चेक फॉर ओपन अँड क्लोज्ड ट्रॅव्हर्स आणि त्याच्यानंतर 3.9 मध्ये ट्रॅव्हर्स कॅम्प्युटेशन, त्याच्यामध्ये लॅटिट्यूड आहे, डिपार्चर आहे, वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत त्या तुम्हाला 3.9 मध्ये बघायला भेटतील। तर अशा पद्धतीने मित्रांनो युनिट नंबर 3 मध्ये टोटल सिलेबस आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट बघा युनिट नंबर 4 लेवलिंग अँड काउंटरिंग 22 मार्कांसाठी हा युनिट आहे। खूपच जास्त वेटेज आहे या युनिटला लेवलिंग आणि काउंटरिंगसाठी। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता टोटल 4.1 पासून ते 4.10 पर्यंत टोटल 10 पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये डिस्कस करायचे आहेत।
त्याच्यामध्ये 4.1मध्ये टर्मिनॉलॉजी आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉईंट्स आहेत. हे पूर्णपणे पॉईंट्स आपण डिस्कस तुम्हाला स्टडी करायचं आहे 4.1मध्ये. 4.2मध्ये बघा टाईप्स ऑफ लेवल्स आहेत, त्याच्यामध्ये डम्पी लेवल असेल, ऑटो लेवल असेल, डिजिटल लेवल असेल, वेगवेगळ्या लेवल तुम्हाला बघायला भेटतील, म्हणजेच त्याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर 4.3मध्ये बघा टाईप्स ऑफ लेवलिंग स्टाफ आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 4.4मध्ये बघा रिड्यूस लेवल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला राईज अँड फॉल मेथड ही बघायची आहे. त्याच्यानंतर 4.5मध्ये फाइंड द RL, FIND इथे आय टाका, FIND फाइंड द RL बाय HI मेथड, ठीक आहे. वेगवेगळ्या मेथडनं तुम्हाला RL फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात 4.5मध्ये HI मेथड आहे. त्याच्यानंतर 4.6मध्ये तुम्हाला राईज अँड फॉल मेथड आहे, ठीक आहे. 2 मेथड तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर 4.7मध्ये टाईप्स ऑफ लेवलिंग आहे. त्याच्यानंतर कंटुरिंग आहे, कंटूरचा मॅप तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यानंतर 4.9मध्ये आणि 4.10मध्ये मेथड्स ऑफ लोकेटिंग कंटूर मॅप कशा पद्धतीनं लोकेट करायचा त्याच्या मेथड्स आहेत, त्या तुम्हाला 4.10मध्ये बघायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं मित्रांनो युनिट नंबर 4मध्ये टोटल सिलेबस आहे. 22 मार्कांसाठी हा युनिट आहे, त्याच्यामुळे प्रॉपर स्टडी करा. नेक्स्ट बघा युनिट नंबर 5 जो आहे प्लेन टेबल सर्वेइंग आहे. 8 मार्कांसाठी हा युनिट तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता 5.1 पासून ते 5.5 पर्यंत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रिन्सिपल बघायचं आहे प्लेन टेबल सर्वेचं. त्याच्यानंतर ॲक्सेसरीज आहेत प्लेन टेबलच्या, त्या पण तुम्हाला डिस्कस करायच्या, त्याचा स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर सेटिंग ऑफ प्लेन टेबल कसा सेट करायचा, त्याचं ओरिएंटेशन कसं ठेवायचं पूर्णपणे तुम्हाला 5.3मध्ये बघायला भेटेल. 5.4मध्ये मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्वे आहे, प्लेन टेबल सर्वेच्या मेथड्स आहेत. आणि त्याच्यानंतर 5.5मध्ये मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ प्लेन टेबल सर्वे. अशा पद्धतीनं सिलेबस आहे मित्रांनो युनिट नंबर 5मध्ये. सोपा टॉपिक आहे हा 8 मार्कांसाठी. तर अशा पद्धतीनं पूर्णपणे सर्वेचा सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक युनिटला किती मार्क आहेत ते सुद्धा तुम्ही आता बघितलेलं आहे. त्यामुळे प्रॉपर स्टडी करा, नोटबुक करा एक, आणि नोटबुकमध्ये पूर्ण सिलेबस हा लिहून घ्या व्यवस्थितपणे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला टोटल काय करायचं आहे, कोणता स्टडी करायचा आहे, कशा पद्धतीने स्टडी करायचा आहे, कोणत्या चॅप्टरला किती मार्क आहे, त्या पद्धतीनं व्यवस्थितपणे स्टडी करा मित्रांनो, ठीक आहे. जर तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ पूर्ण सिलेबसवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा. जेवढे जास्त कमेंट येतील तेवढे लवकर तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ हे भेटून जातील, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.